नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. काल आपण उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली होती. या विधानसभा मतदारसंघात उमरगा, मुरुम ह्या दोन नगरपालिका आणि लोहारा ही नगरपंचायत यांचाही समावेश होतो. म्हणजे ही तशी शहरी तोंडवळ्याची गावं. त्यामुळं येथील मतदारांनी ग्रामीण मतदारांच्या पेक्षा वेगळं काही आपला निर्णय घेतला आहे का हेही पाहणं आपल्याला गरजेचंच राहणार आहे. मात्र माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचं जाहीर प्रचार संपण्यापूर्वीचं प्रक्षोभक वक्तव्य, त्यामुळं मुस्लिम समाज दुखावला गेला. त्यातच मुस्लिम समाजाचा उद्धव बाळासाहेब ठाकरेबद्दल सहानुभूती होती. त्यामुळं इथं म्हणजे मुस्लिम मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मतदान जास्त प्रमाणात केलेलं दिसून आलेलं आहे. यानंतर आपण जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ, विद्यमान आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा हा मतदारसंघ असलेला परंडा, भूम, वाशी या मतदारसंघाची माहिती जाऊ. हा मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे: परंडा, भूम आणि वाशी. या मतदारसंघात घाटावर आणि तळघाट म्हणजे घाटाखाली असे लोकात आणि मतदारातील 2 मतप्रवाह कायम दिसून आले आहे. आणि त्यामुळं बहुतांशी म्हणजे महारुद्र मोटेंचं 2 टर्म आणि त्यांचे पुत्र राहुल मोटेंच्या 3 टर्म सोडल्या तर उर्वरित काळात घाटाखालीलच उमेदवार हे आमदार झालेले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून प्राध्यापक तानाजीराव सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटेंना पराभूत करून विजयी झाले होते. गेल्यावेळी या मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीचे उमेदवार असलेल्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 99,709 म्हणजे जवळपास 1 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना 77,906 मतं मिळाली होती. आणि या विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 21,713 मताची आघाडी होती. आणि या मतदारसंघातूनही जवळपास 25,000 ते 30,000 मतं इतर उमेदवारांनी घेतली होती. आता यावेळी म्हणजे 2024ला या मतदारसंघात 2,06,616 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्यावेळीपेक्षा ही मतदानाची आकडेवारी 7,042 मताच्या आसपास आहे. आणि त्याचबरोबर 2019 पेक्षा इथं जवळपास 16,000 नवीन मतदारांची पण नोंद झालेली आहे. त्यामुळं झालेल्या 2,06,616 मतदानापैकी मग महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे किती मते घेतात आणि महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या पारड्यात किती मते पडतात हे आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. मात्र या मतदारसंघाचा कानोसा घेतला असता
अनेक दिवस म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच दाखल झालेले तानाजीराव सावंत, त्यानंतर पुढं जवळपास 4-5 दिवस ते आणि त्यांचे समर्थक महायुतीच्या प्रचारात कुठं सक्रिय दिसून येत नव्हते. त्यामुळं कारण या मतदारसंघातून आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी तानाजी सावंत प्रयत्न करत होते आणि ही जागाच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला न सुटल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आणि साहजिकच ते आणि त्यांचे समर्थकही नाराज दिसून येत होते. आता हे नाराज लोक प्रत्यक्षात महायुतीच्या उमेदवाराला मत द्या म्हणून त्यांनी प्रचार केला आहे की नाही आणि त्यांनीही स्वतः महायुतीच्या उमेदवाराच्या समोर उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान केलं की नाही याबाबत ही संभ्रम असल्यामुळं या मतदारसंघातूनही गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनाच आघाडी मिळेल असंच एकंदरीत वातावरण आहे. आता नेमकं काय घडतं, काय होतं, मग राजेनिंबाळकर किती मताची आघाडी घेतात की अर्चना पाटील त्यांची आघाडी कमी करतात की त्याच आघाडी घेतात हे आपल्याला 4 जूनला सायंकाळी 8-9च्या दरम्यान सगळं चित्र स्पष्ट होईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.